तो कुछ नाही, घरी बसून बसून बोर झालो, बोललो आता जाऊया एका ठिकाणी. खूप खूप भारी जागा आहे, पण तिथे सधन कदा पाऊस पडत असतो. पावसाच्या टायमाला म्हणजे लेक टाईप लेक. फक्त ती प्रायव्हेट आहे का नाही ते मला माहीत नाही. तिथे एक बोर्ड लागलाय, तो आपण दाखवतो मी तुम्हाला. ताई लेते लेफ्टचा इंडिकेटर. ताईला लेफ्टला जायचंच नाहीये. ताई बोलते सबको कोलते आईच्या गावात पंढरपूर. हे काय, याच्या पाठीवर कोणी थुकले? हे नक्की, अच्छा चिखल उडालाय. ओके, व्हॉइस रेकॉर्ड होतोय ना व्यवस्थित? जाम छोटा ब्लॉग असणार आहे हा, जाम छोटा. यस, आ गए हम लोग. अभी भगा नहीं सकता. अभी काच उघडो हेल्मेट का. बापरे, खूप दिवसानंतर ही गाडी बघितली. नाही तर पुण्याला होतं तेव्हाच ही क्रुझर बघायला भेटायची. चलो जाओ, काहीतरी काम करून आलेला वाटते. हा रस्ता असाच आहे, पूर्ण रस्ता खराब आहे. मला वाटते माझ्या मागच्या चाकात हवा कमी आहे. पंक्चर नाही आहे, कमी आहे. हे बघा, हे अशी सगळी हिरवळ आहे इकडे. ही सगळी शेती करतात लोक. आणि मी मुद्दामून हळूहळू चालवतोय कारण टायरमध्ये इश्यू आहे. टायर पण चेंज करायचं आहे. आणि हे इकडे ना, हे रो हाऊस टाईप आहे. हे बुकिंग होते यांची. हे जे विला बोलतात ना, ती यांची बुकिंग होते. भारी आहे यांचे, स्विमिंग पूल वगैरे आहे आतमध्ये. आणि जागा पण खूप पीसफुल आहे. हे सन व्हॅली फार्म्स यांचं आहे हे तुम्हाला गुगलवरती भेटून जाईल, मॅप्सवरती. अरे मी घड्याळ विसरलो माझं. असं वाटतं हात विधवा झालाय माझा, हा वाला घड्याळ नाही तर. या सर्दीच्या आईला. इकडे संध्याकाळची 6-7 नंतर पाखरं येतात, अशी डोळ्यात जातात ना, ती घरी जाताना भेटतील आता आपल्याला. माझा फ्रेंड आणि माझ्या कझिन सोबत मी इकडे यायचो, तेव्हा आम्ही ग्रॅज्युएशनला होतो. अरे बापरे, हे काय केले रोड? हे आधी नव्हता असा. अगं बाई, रस्ता आहे ना चालू तिकडे? अच्छा, नाही, हा सरळ वेगळा रस्ता केलाय. ओके ओके, हा स्ट्रेट आहे ना, हा नवीन रस्ता. हा आपला ओल्ड रस्ता आहे. हा का केलाय काय माहिती. तू JCB मला वाटतं हेच करायला आलेला स्टार्टिंगला, आपण जो JCB पाहिला तो. फक्त इकडे माणसं नसू दे यार. माझ्यासारख्या इंट्रोवर्ट लोकांचा हाच प्रॉब्लेम होतो. जास्त माणसं पाहिली ना की मग ऑकवर्ड होतं जाम काय पण करायला. म्हणून मी जास्त पब्लिकमध्ये शूट पण नाही करत, आणि माझा फेस पण नाही मी अजून दाखवला आहे. मला कॅमेरा पुढे जाम ऑकवर्ड होता. आपला फेसलेसच बरं आहे. जेव्हा कधी 1-2 वर्षांनी कॉन्फिडन्स येईल तेव्हा मी फेस दाखवीन. पण व्हॉइसनी फेस ॲझ्युम करू नका. इट्स माय हंबल रिक्वेस्ट. कोणाच्या आवाजाने त्याचा चेहरा हा तुम्ही एक इमेज नका बनवू एक सर्टेन. बाकी काय विषय नाही.
तुम्हाला खूप असे शब्द आहेत जे श्रीमान लेझंडच्या तोंडातून ऐकायला भेटत असतील, ते माझ्या तोंडातून पण भेटतील. कारण 2018पासून मी श्रीमान लेझंडलाच बघत आलो आहे आणि त्याच्या गँगला. मला पण वाटायचं असं माझी पण गँग असू दे. आपण पहिले ही नोटीस वाचूया, काय लिहिली आहे. या सूचनेद्वारे सर्वांना कळवण्यात येते की श्रीगाव धरणामध्ये जुलै 2022 ते 2000, तो शेवटचा अंक मला माहीत नाही मराठीतला काय आहे, पर्यंत मासेमारी करण्याचे सर्वस्वी अधिकार मे ऑक्टाडेर यांच्याकडे आहेत. माननीय ऑक्टाडेर व्यतिरिक्त इतर कोणी धरणामध्ये मासेमारी करताना आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. धरणामध्ये मासेमारी करिता जाळी सोडलेले असताना कोणतेही व्यक्ती पोहण्यासाठी उतरली असत कोणत्याही अपघात झाल्यास त्यास सर्वस्वी संबंधित व्यक्ती जबाबदार असेल. माननीय जाऊ दे, मला नाही वाचता आहे ते जोड अक्षर, त्यास जबाबदार राहणार नाही. फक्त कोणी इकडे प्यायला नको बसलेले असू दे बस, बाकी काहीच इच्छा नाही आहे माझी. आईला पाणी जाम कमी झाले, पाणी जाम. तुम्हाला दाखवतो पाणी कुठपर्यंत असतं, थांबा. पाणी जाम कमी झाले. दिस इज नॉट एक्सेप्टेबल. आता इथे गाडी लावायची आणि पुढे आपण निघायचंय. पुढे म्हणजे तिकडे पुढे नाही, तिकडे पुढे साले दारू प्यायला बसतात नल्ले लोक. आपण असं इकडनं खाली जाऊ शकतो, तिकडे पण जातो, पण इथनं तुम्हाला जेवढं दिसतंय तेवढं दाखवतो ना भेंडी चोर. थांबा, तुम्हाला सांगतो मी पाणी कुठपर्यंत असतं इकडे. चावी खिशात ठेवू दे भाई, पडली तर विषय व्हायचा. येस, त्या पब्लिकला इग्नोर करा. ही दगडं दिसत आहेत, ही दगडं, ही इथपर्यंत पाणी असतं. जाम कमी झालंय पाणी. फर्स्ट टाइम मी बघतोय इथे एवढं कमी पाणी. फर्स्ट टाइम बघतोय एवढं कमी पाणी आहे. भेंडी इकडे गाडी आणू शकतो. इथे आणू शकतो गाडी. भारी आहे ना. आणि तो आहे सागरगड. सागरगड आहे तो. आय थिंक सो, आय एम नॉट शुअर अबाउट इट. आणि तिकडे हे राहतात, गाववालेच राहतात तिकडे. असं तिकडे गेलो असतो पण ते तिकडे प्यायला बसतात म्हणून तिकडे नाही राहत सध्या. पाणी पहिल्यांदाच कमी झाले. चला थोडेफार फोटो काढतो इंस्टासाठी. फिर हम लोग उधर जाएंगे, फिर मैं इधर गाड़ी लेके आवेंगी. बस मेरे को ये लोग कोई डांटेंगे ना, इनका प्राइवेट प्रॉपर्टी है तो. मेरे को डांटा तो मैं चुपचाप चला जाऊंगा, मैं कुछ नहीं बोलूँगा भाई. उनका पर्सनल प्रॉपर्टी है, हम क्या करें. चलो तिकडे जाऊ काय. तिकडे गेलो ना तर गाडीचे सिनेमॅटिक आपण तिकडे जाऊ शकतो. जेवढं मला जाता येईल तेवढं ट्राय करू. चलो, इकडे येण्यापेक्षा आहे ना हे माझी इज्जत काढतील इकडची लोक. कारण त्यांना हेल्मेटवरनं ते काहीतरी बोलले, पण त्यांना माहीत नाही हेल्मेटला कॅमेरा लागले. चालू आहे का रेकॉर्डिंग, आईची कटकट. एकदम छोटासा रस्ता आहे. हे सगळे वरती राहतात. हे म्हणजे हे सगळे म्हणजे हे इकडे गाववाले आहेत ते. जास्त नाही मोठं, डोंगरातच आहेत ना, कमी माणसंच राहतात. पण जाम प्रॉब्लेम असेल इकडे सापांचा वगैरे वगैरे.
आता इथे लेफ्ट घेतला की आपण जाणार खाली मेरी बच्चा. टाकली पहिल्या गेअरवर, घेतला क्लच आणि चाललो, क्लच सोडला, चाललो हळूहळू पहिल्या गेअरवर. नो ब्रेक, कोणताच ब्रेक नाही लावलाय. आपला पहिल्या गेअरवरती चाललोय हळू 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 हळू. आता कुठे जाऊ शकतो? तिकडे जाऊ शकतो काय? नको, परत भेंडी. हे करायचं झालं तर प्रॉब्लेम व्हायचा. नाही निघायचं तिथनं, जर अडकलो बिडकलो तर प्रॉब्लेम व्हायचा. एकतर आज घरी पण कोण नाही, सगळे बाहेर गेलेत. कोण येणार पण नाही लगेच. कुठे जाऊ शकतो आपण तिथपर्यंत जाऊया. रिटर्न पण यायला भेटलं पाहिजे ना भाई, नुसतं जाऊन काय करायचं. सगळा डोंगर आहे, सगळा डोंगर आहे. ते श्रीमंतचा आज ब्लॉग बघितला ना भाई, मला पण जरा स्नॅक्ससोबत गेलेला तो, मला पण जरा चूल आली कुठेतरी जाऊया आपण पण. तिथनं वर चढता येईल ना? येईल, चल जो होगा देखा जाएगा. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. आई ग, भीती वाटायला लागली आता. जाऊ का नको? नको, इधरच रुकता हो गाईज मी. हे काय माझी काय ॲडव्हेंचर गाडी नाही आहे. कुठून पण टाकाला. चला अभी थोड़े से देखता हूँ सिनेमैटिक्स मेरे को जमते हैं क्या. सिनेमॅटिक्स जमे बाईक के तो डालतो. बाकी कसा वाटला एरिया? हाय का नाही भारी? फक्त पाण्यात जाण्यास मनाई आहे. ते कोणत्या तरी ऑगडो मॉडगो च्या जागेवरती हाताला लावे 4-5 वर्ष, त्यालाच मच्छीमारी करायला परवानगी आहे. पण काय त्याला उरलत नाही बाई. इथपर्यंत पाणी असायचं, इथपर्यंत. ही दगडं दिसतात ना, इथपर्यंत. मला जर माझे भेटले जुने क्लिप्स वगैरे तर मी टाकेन. इथनं गेली असती अशी गाडी, पण नको. अशी इथनं घेऊन अशी इथनं कडेने तिकडे गेलो असतो आपण. तिकडे असं जाऊन मग तिकडे वरच्या रस्त्याला लागलो असतो, पण नको. हां, मैं तो निकलता हूँ यार. मराठी भाऊ, मराठी बोलायचं आहे आपल्याला. तर चला भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, मला जायचं होतं तिकडे, पण आपल्या गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स एवढा नाही आहे ना, म्हणून भीती वाटते. तर कसा वाटला हा व्लॉग कमेंट्समध्ये सांगा. इंस्टाग्रामवाल्यांनी यूट्यूब चेक करा, यूट्यूबवाल्यांनी इंस्टाग्राम चेक करा, आणि आईच्या गावात पंढरपूर. बाकी काय विषय नाही. चलो, आणि आता याच प्रकारे सूर्य इकडे आहे आणि हा मी व्लॉग संपवतो आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, नाही तर पुढच्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही तुमच्या घरी बसून एन्जॉय करा, मी माझ्या घराच्या बाहेर बसून एन्जॉय करतो. तर चला मित्रांनो, बाय. चला बाय बाय बाय.